गोलंदाज तर रिलायन्स आनंद संघाकडनं पहिलं षटक घेऊन गुरु नामकचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडनं सांघिक असं महत्व षटक एक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होतोय तो गुरु नामकचा गोलंदाज. आयटम ओव्हर द विकेट रंजनसाठी बॉलर बॅक ड्राईव्ह केला. इथं मात्र चेंडूचा प्रवास चाललाय डिवायडिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एकच धावावर समाधान मानावं लागेल तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या एकरी धावसंख्येने संघाचा श्री गणेश होतोय. संघाचं अकाउंट ओपन झालंय आणि धावपलकावर धावसंख्या 1 धावा या धावपलकावर. मळगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. मळगाव संघ तसेच रिलायन्स आरोंदा संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल 12 मॅन तर लवकर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. Oh yeah, we. Hello, 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 hello. किसकट त्यानंतर एक पहिला हादरा बसतोय मळगाव संघाला. अक्षय नामकचा फलंदाज हा माघारी पडतोय. डकआउट गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिला हादरा बसतोय तो मळगाव संघाला. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर मळगाव संघ आणि पहिला हादरा बसतोय तो अक्षय हा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. बॅट्समन नेम आपण तुम्हाला पुन्हा विनंती आहे मळगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. कारण ही स्पर्धा मित्रांनो युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूंची नावं आम्हाला महत्वपूर्ण असतात. न्यू बॅटर समीर तर तिसऱ्या क्रमांकासाठी नवदीप फलंदाज समीर मैदानाच्या दिशेने दिसतोय. पहिला हादरा बसलाय. अक्षय हा माघारी परतलाय त्याची जागा घेण्यासाठी. न्यू बॅटर नवदीप फलंदाज समीर नामकचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी तर गुरु नामकचा गोलंदाज सज्ज होतोय. तो षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मार असेल तो समीर साठी. ओ यावी इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास वन बाउन्सी मारेशे बाहेर. दोन क्षेत्ररक्षकांची शर्यत होती सरते शेवटी चेंडू विजयी झाला. आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू बराच वेगाने ट्रॅव्हल झाला आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 5 धावा या धावफलकावर. सुंदर असा इनसाइड आउटचा फटका पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केलं या मोठ्या फटकाने आणि धावफलक हे 5 धावा या धावफलकावर. पहिले षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर तर गुरु हा गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. समीर साठी पुढील चेंडू. हो या विस्करकडचा फटका फटका फसला. इथं मात्र शॉट इनफिल्ड मध्ये बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये शॉटला क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रोटेक्शन होतं. दुसरा हादरा बसला. फटका फसला. झेलात रूपांतर झालं आणि दुसरा गडी तंबूच्या दिशेने मळगाव संघ डीजे
धावा या धपलकावर. मळगाव संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि त्या संघासमोर प्रतिस्पर्धी संघासमोर एक बलाढ्य संघ तुल्यबळ संघ रिलायन्स आरोंदा संघ आणि या संघाकडनं पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक गुरुकडनं पाहायला भेटतंय. तर गुरु हा गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होते कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन फलंदाज दर्शनसाठी. हो यावी चेंडू मात्र ऑफसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू पंच शाहरुख खान पोज मध्ये उदय येत आहेत. तर सांघिक भाषेत क्रिकेटच्या परिभाषेत वाशी टू काशी आणि मालवणीमध्ये या चेंडूला बघता भजी मागता वडे असं चेंडू म्हटलं होता. एक अतिरिक्त बोनस धावा आणि या अतिरिक्त धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. अर्ध्या डझनावर 6 धावा धावफलकावर. काहीसा स्टेप आउट केलेला फटका यावेळी तिथं मात्र प्रोटेक्शन आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकच धाव दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. तर एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर 7 धावा धावफलकावर 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर गुरु नामकचा 08 जर्सी क्रमांक हा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. राईट ओव्हर द विकेट. रंजन केनी पुढील चेंडू या षटकातील फेस करण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुट वर जाऊन कट केला. इथं मात्र काहीच मैदानात मध्ये काहीच अडथळा येतो त्यामुळे डेड बॉल पंचांकडनं आला. कॅन्सल होईल चेंडू. पहिले षटक प्रगती पथावर पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गुरु नामकचा गोलंदाज. सांगता करणारा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन रंजन केनीसाठी. यावेळी ऑन साइडला बॅकफुट वर जाऊन चेंडूला पाठवलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर खिलाडी के मस्तक में दस्तक आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. काहीशा अशुभ मानलेला आकडा 13 धावा. पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे धावसंख्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. पहिले षटक समाप्त. दुसरं षटक मार्गस्थ पपन साळगावकर होईल आणि या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने दर्शन. ओ यावेळी लिडिंग एज इथं मात्र प्रोटेक्शन होतं आणि इथं मात्र झेल सोडला गेला. काहीच क्षेत्ररक्षक खंबल होतोय त्यानंतर बॅकअप देतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं हे दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. काहीसा मिस्टॅम्प झाला होता फटका. टॉप पेज होतं तिथं मात्र शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खंबल झाला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. तर 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालं. हो यावी काहीसा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. फलंदाजचा पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. टप्पापर्यंत थोडा खाली राहिला चेंडू. संबरी डिलिव्हरी म्हटलं होतं आणि तोच चेंडू मात्र पाहायला भेटलाय पपनकडनं आणि एक डॉट चेंडू. पॅकचा चेंडूचा संपर्क होत नाही. धावफलक स्थिरावलंय ते 15 या धावसंख्येवर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक हे प्रगती पथावर आणि या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. हो काही स्टेप आउट होऊन घ्यायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास चाललाय तो डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. त्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचतोय क्षेत्ररक्षक. चेंडूचा ताबा मिळवतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही तिहेरी धावसंख्येकडे वळली आणि या 3 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या
विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा श्रीदेव झेंडू हॅलो कला क्रीडा मंडळ झेंडोबा चषक 2023 हा रणसंग्राम एक विद्यमान सोहळा एक कुंभमेळा या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना आपण पाहतायत मळगाव विपक्ष रिलायन्स आरंदा या दोन संघामध्ये तर पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ धावपलकावर धावसंख्या 18 धावा षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर या पहिल्या इनिंगचं हो यावेळी लोअर फुल टॉस चेंडू यावेळी पुन्हा एकदा चेंडू असेल डेड बॉल काहीच नैसर्गिक अर्थ आहे या मैदानावरती पाहिला झेंडोबा चषक 2023 सुंदर असं एक भव्य दिव्य स्पर्धा रोख रकमेची आणि या स्पर्धेत ट्रॉफी जर पाहिली तर लाखांच्या स्पर्धेला लाजवणारी ट्रॉफी सुंदर असं एक आयोजन या मंडळाकडनं पाहायला भेटतंय दरवर्षी चौथं हे पर्व आहे आणि अहोरात्र मेहनत करतायत हे सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि तो दिवस आजचा सुंदर दिवस यावेळी अक्रॉस द लाईन खेळला फटका डीप बॅकवर्ड केरळ क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय जसं तिरपाच्या दाण्यात जसं दानव तयार होता सवासणीच्या घोटीत जसं नारळ भरलो जाता जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता तसा लग्नाचा आमंत्रण दिला आणि क्षेत्ररक्षकांनी स्वीकारला फलंदाज माघारी परततोय एक मोठा मासा जाळ्यात धडकला जातोय रंजन केणी बॅक टू पॅव्हेलियन डीजे महागारी परतला रंजन केनीचा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता मिस टाइम झाला फटका आणि झेलात रूपांतर झालंय फटका फसला तिथे मात्र डीपला क्षेत्ररक्षण तैनात होतं प्रोटेक्शन होतं डीप स्केअरले क्षेत्रामध्ये आणि एक मोठा हादरा बसला रंजन केनी सारखा एक फलंदाज अनुभवी असा माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर राजा नाटेकरच्या बॅट मधनं मोठे फटके येऊ शकतात मोठे फटके खेळण्यासाठी माहीर असलेला एक खेळाडू टेनिस विश्वातील एक मोठं नाव बराचसा इन्फॉर्म मध्ये असलेला राजा नाटेकर आणि तोच फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने पुढील चेंडू फेस करण्यासाठी पपन सागरकरचा एक ब्रेक थ्रू मिळवून दिला तो पण रंजन केनीचा तोच पपन सागरकर पुन्हा एकदा सज्ज होईल राईट अप ओव्हर द विकेट राजासाठी हो यावे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न इथं मात्र लेग बिफोरचं अपील होतंय आणि गेल्या पावली माघारी परतावं लागतं राजा नाटेकरला डग आउट गोल्डन डकचा शिकार ठरतोय राजा नाटेकर करूक गेलो नरकासूर तयार झालो संकासूर डग आउट गोल्डन डक डीजे हॅलो 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 तर राजा नाटेकर नाराज करतोय डगआउट गोल्डन डकचा शिकार ठरतोय काहीसा अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न पायचीचं अपील आणि पायचीचं अपील हे सक्सेसफुल झालं आणि फलंदाज माघारी परततोय तर ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल पपनसाठी तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज शेखर नामकचा फलंदाज षटकातील पुढील चेंडू फेस करण्यासाठी न्यू बॅटर शेखर हो यावेळी फटका फसतोय की नाही चेंडू वन बाउन्स सी मारेशे बाहेर डिवाइडिश लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं चेंडूने आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर धावसंख्या 22 नेल्सन फिगर 22 धावा 2
षटक समाप्त होत आहेत मित्रांनो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात डीजे हेलो हेलो. दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 22 धावा. बॉलर नेम हर्ष. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजी मेनू काम पाहतोय. हेलो. त्या पदाधिकारी थोडं लांब लांब राहायचंय. एकाठी राहू नका. यावेळी ऑन साईडला चेंडू. तिथं मात्र क्षेत्ररक्षक घेतोय रोशन पेडणेकर. चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली आणि या 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 24 धावा या धावफलकावर. पहिल्या डावाचं 3रं षटक आणि या 3ऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या 3ऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन हर्ष नामकचा गोलंदाज. छोटा पॅकेज बडा धमाका. हा गोलंदाज सज्ज होईल. राईट अमोर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू काहीसा बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. काहीसा बॅकअप लाईन चेंडू होता. तर एक निर्धाव चेंडू गणला गेला. एक डॉट चेंडू पाहिला तो हर्षकडनं. आतापर्यंत 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केला हर्षने. तर धावफलक हे स्थिरावलंय. धावफलकावर 24 धावा. षटक क्रमांक 3रं. ओ यावेळी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅकची कड. इथे मात्र थोडं मात्र क्षेत्ररक्षक खंबल होतोय. एक धाव पूर्ण केली. एकरी धावसंख्येची पावलं. इथं मात्र कॉल खराब. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का तिकीट कन्फर्म निकाला. एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन आणि ऍक्सिडेंट आणि क्रिकेट मधली आत्महत्या आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. दर्शन बॅक टू पॅव्हलियन. डीजे गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष सज्ज होईल पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं षटकातील पुढील चेंडू घेऊन. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं. चेंडू बऱ्याच वेळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. सेफ हँड मध्ये झेल टिपला. अप्रतिम कॅच ऑफ द डे असेल तर रोशन पेडणेकर स्क्रीनवर येतोय आणि एक
वडा दोन्ही संघ या. धीरज स्पोर्ट विपक्ष माऊली इन्सुली दोन्ही संघ या टॉस साठी. दोन्ही संघ कॅप्टन धीरज स्पोर्ट विपक्ष माऊली इन्सुली. तर हो या मॅच कडे हे षटक निर्णायक ठरतं. काहीच कंजूशी करून टाकणारं निशब्द करून टाकणारं षटक पाहिलं ते आपण हर्षकडनं प्रभावित केलं या गोलंदाजानं. न्यू बॅटर नवदीप फलंदाज प्रथमेश 8व्या क्रमांकासाठी षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर हर्ष. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू काहीसा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू असेल निर्धाव चेंडू. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही आणि बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षक बपनने. एक निर्धाव चेंडू गणला गेला. धावफलक हे स्थिरावलंय. पाव शतकी खेळी 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आणि या षटकातील पुढील चेंडू हर्ष हा गोलंदाज. ओ यावेळी ओव्हर फुल टॉस चेंडू काहीसा डाऊन द लेग साइड वरती चेंडू होता. डाव्या इष्टेवरचा चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक खंबल होतोय. तोपर्यंत चेंडूचा ताबा मिळतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं या तिहेरी धावसंख्येकडे वळली आणि 3 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. धावसंख्या 28 धावा. प्रथम फलंदाजी करतोय मळगाव संघ. 28 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडनं महत्वपूर्ण या पहिल्या इनिंगचं 4थं षटक घेऊन राईट ऑफ ओव्हर द विकेट. ओ यावेळी ड्राईव्ह केलं. इथं मात्र ऑफराईचा फटका. डीपला प्रोटेक्शन आहे. एकच धाव. तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या नाममात्र 29 धावा. ओ यावेळी चेंडू बराच वेळ हवेत. फटका फसला. मिस टाइम होतोय फटका. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. गचा क्षेत्ररक्षण पाहिलं आणि एक खराब क्रिकेट पाहिलं ते मात्र आपण रिलायन्स आरोंदा संघाकडनं. गचा क्षेत्ररक्षण पाहिलं. शुभम मालवणीमध्ये बादल चौधरीची एक म्हण आहे. लाखाचे खाक आणि फिल्डराक पडला भला मोठा बॉक बडा घर पोकळ वासा वारा जातो भसा भसा या म्हणीची आठवण करून देणार क्षेत्ररक्षण. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅचेस लो मॅचेस लो. ओ यावेळी चेंडू हवेत असेल. फटका फसतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र रोशन पेडणेकर कुठचीही चूक करत नाही आणि सेफ हँड मध्ये कॅरी केला झेल. आणि हा दुसरा झेल रोशनचा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि एक मोठा हादरा बसला आणि धावफलक हे स्थिरावलंय 30 ह्या धावसंख्येवर. 7 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. शंकर शंकर हा बॅटर. न्यू बॅटर शंकर. तर षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होईल तो पपन साळगावकर. राईट अप ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला. इथे मात्र चेंडूचा प्रवास चाललाय. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. तोपर्यंत एकच धाव. तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. धावसंख्या नाम मात्र 31 धावा. 31 धावा या धावफलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आणि या 4थ्या षटकातील पुढील चेंडू असेल पपन साळगावकरचा.
ओ यावी अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न काहीसा होता फलंदाजचा. त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं होतं. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. धावेची तमाम शंका समाप्त झाली. एक निर्धाव चेंडू तर एक डॉट चेंडू पाहिला पपन साळगावकरचा. षटक क्रमांक 4 आणि या चौथ्या षटकातील पुढील चेंडू धावफलक स्थिरावलंय ते 31 या धावसंख्येवर. काहीसा रोग लावला, काहीस निशब्द करून टाकणारी गोलंदाजी पाहिली. मोठे फटके घेण्यापासून थांबवून ठेवलं. इनसाइड एज यावेळी बॅकची कट. त्यानंतर यष्टीरक्षक स्वतः येतोय. जॉनी एस पप्पा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चित एक चांगलं क्रिकेट रिलायन्स आरोंदा संघाकडे पाहिलं. थोडंसं जकडून ठेवणारी गोलंदाजी, निशब्द करून टाकणारी गोलंदाजी. आणि या पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाच्या 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 31 धावा या धावफलकावर. डीजे गोलंदाजीत बदल होते. रोशन पेडणेकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण या इनिंगचं पहिल्या डावाचं शेवटचं षटक सांगता करणारं भैरवी घालणारं स्लॉक ओव्हरचं षटक घेऊन सुसज्ज होतं इथं गोलंदाज रोशन पेडणेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. शंकरसाठी पहिला चेंडू फेस करण्यासाठी शंकर. हो यावेळी काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. बॅकची कट. त्यानंतर चेंडूचा प्रवास चाललाय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. बॅकअप झालं. चेंडूची परती होते तोपर्यंत एकच धाव. तर एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या नाममात्र. आता 32 धावा धावफलकावर. हो यावेळी इनसाइड आउटचा फटका. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडूचा प्रवास झाला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होती. धावफलकावर धावसंख्या. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा या धावफलकावर. शेवटचं षटक या इनिंगचं पहिल्या डावाचं शेवटचं षटक सांगता करणारं आणि कंजूशी करणारी, निशब्द करणारी गोलंदाजी पाहिली आपण रिलायन्स आरोंदा संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडनं. यावेळी ऑन साईडला आडव्या बॅटने टोलवला चेंडू. चेंडूचा प्रवास चालला येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धाव. 35 धावा. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 35 धावा. रोशन पेडणेकर एक अनुभवी असा खेळाडू. बऱ्याच स्पर्धेत आमच्यासोबत पंचांच्या भूमिकेत पण असतो. आज या मैदानावरती गोलंदाजी करताना रोशन पेडणेकर. ओ यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. चेंडू बऱ्याच वेळ हवेत. चेंडूच्या खाली स्वतः क्षेत्ररक्षक येतोय आणि या स्पर्धेतील आज पाहिलं तर रोशनचा हा तिसरा झेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं. 2 डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल टिपले. त्यानंतर स्वतः फॉलो थ्रू होती गोलंदाज स्वतः आणि कॉटन बोल्ड होते. फलंदाज माघारी परततोय तो शंकर नामकचा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. आणि कौतुक करावं या क्षेत्ररक्षकाचं आणि गोलंदाजचं रोशन पेडणेकरचं. डीजे गणेश बॅटर, न्यू बॅटर. हो गणेशच्या बॅट मधनं मोठा फटका. फटका फसतोय. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. थोडा प्रयत्न चांगला होता. एफर्ट चांगला होतं आणि सरते शेवटी चेंडू जमिनीला दान केला. तोपर्यंत एकच धाव. तर एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 36 धावा धावफलकावर. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक. मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल तुम्हाला मित्रांनो. मळगाव या संघाला एक लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतायत. व्यापक आव्हान या अगोदरच्या सामन्यामध्ये. आपण पहिले 2 सामने 126 धावा, त्यानंतर 126 123 धावांचे मोठे टोटल पाहिले.
ओ यावी लॉर्ड फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला पाठवला डीप वाईडिश लॉंग आला फुल टॉस चेंडूवरती फुल टॉस चेंडूवरती एक सुंदर असा फटका षटकारासाठी आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर 42 धावा 42 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय माळगाव संघ आणि 42 धावा करतोय आणि एक अप्रतिम असा फटका आला मयूरच्या बॅट मधनं आणि या 6 धावेने धावफलक 42 धावसंख्येवर येऊन टेपलंय माळगाव संघ तर 43 धावा एक सन्मानकारक धावफलक उभारतोय तो मळगाव संघ 43 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे 43 धावसंख्येचा पाठलाग घाम गाळावा लागेल कष्ट करावे लागतील मळगाव संघाला गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल
मैदान में। इसी बीच बड़ा थ्रो खेलने का प्रयास, काफी देर तक गेंद हवा में, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, लेकिन थोड़े सा वहां पर फंबल होते हुए। आज के दिन में बहुत क्या यहाँ पर मिस हुए और उसका गलती का खामियाजा उनको भुगतना पड़ा था। देखेंगे इस मैच में क्या होगा, क्योंकि बिल्कुल अमित को एक सफलता मिलती हुई। एक चोर के ऊपर अब मात्र जॉन ही नजर आते हुए। एक हार्ड हिटर बल्लेबाज है, मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना जानता है खिलाड़ी, अनुभव उनके पास बहुत सारा है। बहुत सी बड़े बड़े टूर्नामेंट में इस बल्लेबाज की बल्लेबाजी देखने के लिए काफी दूर से दर्शक आते हैं, लेकिन इस मैदान के ऊपर किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी जॉनी की, किस प्रकार से प्रभावित करेगा यहाँ के दर्शकों को, और किस प्रकार का ये टूर्नामेंट रहेगा जॉनी के लिए। मयूर चले अपने ओर से, तीसरी गेंद लेकर अंपायर के दाई ओर से। ये गेंद बिल्कुल अब कवर के डिजाइन में खेल दिया, गेंद को कारपेट के सारे, जब तक खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते तब तक गेंद निकली सीमा रेखा पार, 4 रनों के लिए डीजे। रनों के ऊपर फिर एक बार मयूर चले अपने ओर से, चौथी गेंद। पावर प्ले में अब मात्र बल्लेबाजी नजर आती हुई। फिर एक बार रिवर्स से मल्टी पल्टी शॉट खेलने का प्रयास, बल्ले और गेंद के बीच संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तर में, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। 7 रनों के ऊपर स्कोर कार्ड रुका हुआ। दोपहर के सत्र के बाद, सत्र में चलता हुआ मुकाबला थोड़ा सा शांत मुकाबला, हल्का सा लो स्कोरिंग का नजर आता है। इसी बीच कैच का मौका, और यहाँ पर विकेट नंबर 1, जॉनी को वापस रिकॉर्ड में लौटना होगा। बेहतरीन फील्डिंग वहां पर के खिलाड़ी ने 43 रनों के जवाब में बल्लेबाजी करते हुए बिल्कुल रिलैक्स आर द टीम। कुल मिलाकर 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 5 गेंदों का खेल हुआ समाप्त, और 5वीं गेंद के ऊपर जॉनी बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज शुभम जाएंगे मैदान के बाद मैदान में, और हम जाएंगे डीजे मैन के पास। डीजे आखिरी गेंद का खेल बाकी, पावर प्ले के पहले ओवर का। मयूर की गेंदबाजी, एक चौवा जरूर खाया, लेकिन एक महत्वपूर्ण विकेट जॉनी को वापस रिकॉर्ड में लौटाया। ये बड़ी बात रहेगी उनके लिए। और इसी बीच फिर एक बार चले छठी गेंद लेकर, यह गेंद बिल्कुल लाजवाब स्ट्रोक, स्क्वायर लेकर में, डीप स्क्वायर लेकर में, गेंद देखते जाएगी सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। यह बेहतरीन शॉट था, बिल्कुल फोटोजेनिक शॉट। डीजे नाव सांगत राहा मग आमका। हेलो, और गेंदबाज के मार्क के ऊपर शेखर नए गेंदबाज। स्ट्राइक के ऊपर बात की जाए, मात्र शुभम नजर आते हुए, अमित नजर आते हुए। लोअर फुल टॉस गेंद बिल्कुल अपने फॉर्म में फील्ड करने का प्रयास, लेकिन लॉन्ग ऑफ में गेंद ट्रेवल हो रही है तेजी और रफ्तार के साथ। तब तक सिंगल रन मुकम्मल, सिंगल डबल के ऊपर अब मात्र निर्भर। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, कुछ बड़ी रिस्क लेने की जरूरत नहीं, सिंगल डबल के ऊपर निर्भर रह के भी आप ये मुकाबला जीत सकते हो। एक आध खराब गेंद जरूर मिलेगी, उसके ऊपर बड़ा प्रहार, और बीच के गेंद के ऊपर सिंगल डबल के ऊपर निर्भर।
लेकिन गेंदे डॉट नहीं होनी चाहिए। इसी बीच चले दूसरी गेंद लेकर गेंदबाजी मार्ग के ऊपर शेखर, अंपर के दाई ओर से सामने अब मात्र शुभम नजर आता हुआ। ये गेंद बिल्कुल कट कर पॉइंट के रीजन में ऑफ टी के हल्की सी बाहर रख दी गेंद, चप्पल होकर आगे निकले और बिल्कुल फुटवर्क दिखाया, कट किया पॉइंट के रीजन में और सिंगल रन मुकम्मल और सिंगल डबल के ऊपर निर्भर। बिल्कुल ये अच्छी रणनीति है, बड़े शॉट नहीं निकल रहे तो स्कोर कार्ड को हिलाता रही है, बिल्कुल सिंगल डबल के ऊपर निर्भर रहकर सही तकनीक है। एक आध खराब गेंद जरूर मिलेगी, उसके ऊपर बड़ा शॉट, फिर एक बार तीसरी गेंद लेकर चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, पटकी हुई गेंद, ये शायद ऑफ टी के काफी बाहर रहेगी, अंपायर ने दंडित कर दिया, एक अतिरिक्त रन खाते में जुड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर बहुत देर के बाद 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्की सी बाहर निकलती हुई गेंद, ऑफ टी के काफी बाहर रखने का प्रयास, ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, पिछली गेंद जो वाइड गिरी थी उसके पूरे भरपाई करती हुई गेंद, बिना कोई रन से बिना कोई विकेट से विकेट कीपर के दस्तानों में जाकर थमा बैठी। बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड कीपर शेखर की तारीफ करनी होगी, बिल्कुल सिंगल रन के ऊपर निर्भर रहा, जो क्रिकेट की लाइफ लाइन मानी जाती है उसके ऊपर निर्भर रहते हुए और उस ऊपर निर्भर रहने के लिए मजबूर किया यहाँ पर बिल्कुल शेखर ने। शफल होकर खेलने का प्रयास स्क्वायर लेग के में खिलाड़ी तैनात, लेकिन खिलाड़ी के ऊपर से गेंद बिल्कुल जाएगी सीमारे का पार 4 रनों के लिए। अठारह रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद का खेल बाकी बिल्कुल शेखर का, लेकिन चौथे गेंद के ऊपर एक करारा स्ट्रोक स्क्वायर लेग के रीजन में, बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी अब मात्र अमित की नजर आती हुई। कुल मिलाकर अपने 8 रन बनाए अपने टीम के लिए। ये गेंद और बल्ले के बीच संपन्न गेंद विकेट कीपर के दस्तरों में, बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहाँ पर फाइन लेग के रिदम में, डीप फाइन लेग के रिदम में गेंद ट्रेवल में तेजी और रफ्तार के साथ सिंगल रन मुकम्मल, दूसरे का प्रयास और दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल किया। चाहे तो तीसरा रन भी मुकम्मल कर सकते, लेकिन थोड़ी सी थकान में महसूस कर रहे हैं मैदान के बीच में, क्योंकि 2 जगह पर टूर्नामेंट खेलना ये आसान नहीं होगा। सुबह से अपना प्रदर्शन दिखा रहे हैं मैदान में, तो थोड़ी सी थकान जरूर आएगी हर एक खिलाड़ी को, और उसके लिए बिल्कुल 2 रनों के पर संतुलित दोनों बल्लेबाज। 2 रनों के तहत पारी का स्कोर 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब मात्र 23 रनों की जरूरत, 18 गेंदे के ऊपर 23 रनों की जरूरत, 18 गेंदे 23 रन, यह जीत का इक्वेशन किस प्रकार से यहाँ पर अंजाम दिया जाएगा 18 गेंदों के ऊपर। लक्ष्य काफी बड़ा नहीं है, सिंगल डबल के ऊपर निर्भर रहकर आप ये मुकाबला जीत सकते हो, लेकिन गेंदबाजों को काम करना होगा मैदान में। समीर गेंदबाजी मार्ग के ऊपर पहली गेंद लेकर चले अंपायर के बाई ओर से, अब मात्र स्ट्राइक के ऊपर शुभम। यह गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद हल्के से अंदर की तरफ भाई, बिल्कुल लेग बूपर का ऊपर किया जरूर किया गया था, लेकिन टिप्पा करने के बाद लेग टिक के बाहर निकलती हुई गेंद, और अंपायर का यह सही निर्णय रहेगा। बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, विकेट चटकाने के ऊपर गौर फरमाना होगा गेंदबाजी करते हुए टीम के ऊपर, तब जाकर अब मात्र इस मुकाबले में बने रहने की कोशिश होंगी उनके लिए। आड़े बल्ले के साथ घुमाया, छोटी सी शॉर्ट पिच लाइन गेंद थी, कैच के लिए मौका बना और सीधा फील्डर के गोदी में, विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन। और जिनके बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, फील्डिंग हो, तीनों क्षेत्रों में, तीनों फॉर्मेट में जिन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया है, गोवा राज्य में हो या सिंधुदुर्ग जिले में,
हर जगह पर अपना नाम रोशन किया, अपने टीम का नाम रोशन किया। वही पपन सागावकर धीरे धीरे मैदान के बीच में कप्तान के हैसियत से मैदान के बीच में नजर आते हुए। कुल मिलाकर तीसरे ओवर के 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। स्ट्राइक पे ऊपर अब मात्र पपन सागावकर। बिल्कुल 16 गेंदों का खेल बाकी है। समीर की बेहतरीन गेंदबाजी, पहली गेंद बिल्कुल बेंदी निकली, दूसरी गेंद के ऊपर विकेट। अब मात्र तीसरी गेंद लेकर ये सी कसवट भरी गेंदबाजी होगी तो बिल्कुल हल्का सा दबाव पैदा हो सकता है मैदान में बल्लेबाजी करती हुई टीम के ऊपर, लेकिन अभी तक बेहतरीन गेंदबाजी। अब मात्र पपन किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे अपने टीम के लिए, क्योंकि एक अनुभवी है, धाकड़ बल्लेबाज है। ये गेंद बिल्कुल बिंदी गेंद की समाप्ति। बिल्कुल संयम के साथ मैदान में जरूर उतरे, पहली गेंद के ऊपर सम्मान दिया, सिंगल रन मुकम्मल करने का कोशिश जरूर था, लेकिन वहां पर नाकामयाब रहते हुए गैप सिलेक्शन कर नहीं सके और यहाँ पर बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। फिर एक बार कट किया फाइनल के रिदन में, थर्ड मैन के रिदन में, डीप थर्ड मैन के रिदन में गेंद ट्रैवल करिए, सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास और आसानी के साथ दूसरा रन, तीसरे का कोशिश जरूर रहेगा। अगर तीसरे का कोशिश रहता तो बिल्कुल तीसरा रन मुकम्मल हो सकता है, लेकिन थोड़ी सी थकान महसूस जरूर कर रहे हैं। बिल्कुल 2 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। इक्कीस रन की अभी भी जरूरत है। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, यानी कि तीसरे ओवर का। फिर एक बार कदमों का इस्तेमाल, आगे आकर खेलने का प्रयास, खिलाड़ी तैनात है लेकिन वहां पर देखो बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग, तारीफ की जाए उतनी कम। बिल्कुल तालियों की गूंज उनके लिए बजती हुई। एक एक रन बचाना जरूरी होगा इस मैदान के बीच में, और बेहतरीन फील्डिंग की वहां पर के खिलाड़ी ने। 2 रन के तहत पारी का स्कोर 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। 19 रनों की अभी भी जरूरत है। आने वाले 13 गेंदों के ऊपर 19 रनों की जरूरत। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर समीर से 7 कदमों का रन अब देखा, लेकिन अब मात्र स्ट्रेट ग्राउंड, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार। 6 रनों के लिए। ये दरख्वास्त रहेगी और 2 मैच बाकी है अभी भी, तो थोड़ी सी यहाँ पर स्पीड अप करो मुकाबले को। नए गेंदबाज गेंदबाजी मार्ग के ऊपर नजर आएंगे। शेखर, बिल्कुल शेखर, थोड़ा सा मैच स्पीड अप करो। ये गेंद शायद बल्ले का चुम्मा लिया था जरूर, सिंगल रन लेने की कोशिश की कर रहे थे, लेकिन अब मात्र नाकामयाब रहे। 11 गेंदे और 13 रनों की जरूरत है। 11 गेंदे और 13 रन, यह है जीत का इक्वेशन। कुछ बड़ा इक्वेशन नहीं रहा अब मात्र, क्योंकि अगर बात की जाए डगआउट की, तो डगआउट में बिल्कुल शर्म के शेर बैठे हुए हैं। तो यहाँ से दबाव डालने की कोशिश, विकेट चटकाने की कोशिश करेंगे, क्या बिल्कुल सफल हो पाएगी मारगांव टीम इस मैदान के बीच में। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, शेखर हल्के से कट किया पॉइंट के रिदम में, सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरे का प्रयास, थोड़ा सा फंबल हुआ यहाँ पर, हाना की रीति मैदान के भीतर, कॉलिंग सही नहीं, और यहाँ पर 1 रन के ऊपर संतोष डोडा बल्लेबाज। 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर।
बेहतरीन गेंदबाजी, हर एक रन के लिए बिल्कुल यहाँ पर जूझते हुए दोनों टीम जानते हैं हर एक रन की अहमियत क्या हो गई। बिल्कुल वैसी फील्डिंग नजर आई इस अब मात्र इस मैदान के बीच में मड़गांव टीम की। फिर एक बार कट किया पॉइंटर थर्ड मैन के रीजन में, पॉइंटर कवर के रीजन में, जब तक खिलाड़ी आएंगे इनको फील्ड करेंगे, सिंगल रन मुकम्मल। हर एक रन के लिए तालियों की गूंज यहाँ पर मैदान के बीच में नजर आती हुई। उतनी बढ़िया फील्डिंग, जितनी बढ़िया यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट, उतनी बढ़िया शॉट सिलेक्शन, उतनी बढ़िया गेंदबाजी। बिल्कुल एक कॉम्बिनेशन मैदान के बीच में, एक हाई वोल्टेज मुकाबला, एक रंगतदार मुकाबला मैदान के बीच में। हर एक रन के लिए जूझना पड़ेगा मैदान में। बॅटमन थोडासा हरिअप करायचा आहे, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, अजून 2 मॅच महत्वपूर्ण 2 मॅच व्हायच्या बाकी आहेत। शॉर्ट पिच लाइन गेंद, सिंगल रन मुकम्मल, डायरेक्ट हिट, विकेट नंबर 3 बैक टू द पवेलियन। अमित बाबू डगआउट में लौटना पड़ेगा, नए बल्लेबाज हरिअप करो, नए बल्लेबाज रोशन देखा था, वो अब मात्र अपने गांव के लिए, अपने घरेलू टीम के लिए मैदान के बीच में एक जंग लड़ने जा रहे हैं। 8 गेंदों का खेल बाकी, 11 रनों की जरूरत। यहाँ से विकेट टेकिंग गेंदबाजी होनी चाहिए। अगर विकेट आप चटका लेते हो तो बिल्कुल मुकाबले में बिल्कुल मजा आएगा। लेकिन पपन सागाकर और बिल्कुल रोशन, ये दोनों बल्लेबाज, इसी बीच बड़ा स्ट्रोक, खिलाड़ी को चीरती हुई गिरफ्त मात्र सीमारे का पार पहुंचे। बेहतरीन स्ट्रोक गेंद, तीसरा स्कोर कार्ड के ऊपर। अब मात्र औपचारिकता बाकी इस मुकाबले में। 7 गेंदे और 5 रनों की जरूरत। एक और बड़ा शॉट पपन के बल्ले से, यहाँ पर देखो कवर में क्लियर करना चाहते हैं, लेकिन 2 खिलाड़ी तैनात है वहां पर। सिंगल रन मुकम्मल करके दूसरा रन का प्रयास, यहाँ पर दूसरा रन मुकम्मल किया। दोनों अब मात्र बल्लेबाज विकेटों के बीच में तेज नजर आते हुए। रोशन पेडनेकर की बात की जाए तो विकेटों के बीच में बिल्कुल चीते की रफ्तार के साथ दौड़ते हैं। साथ साथ अगर बात की जाए तो बिल्कुल पपन की भी बेहतरीन बल्लेबाज, शॉट सिलेक्शन उनका देखा जाए तो बहुत ही बढ़िया, गैप में बहुत बढ़िया तरीके से गेंद को ट्रैवल भेजते हैं और रन चुरा लेते हैं। ये खासियत है पपन की, और इसीलिए उनको बिल्कुल मिडिल ऑर्डर में जब विकेट गिरते हैं तब उनको भेजा जाता है मैदान में। सिंगल डबल के ऊपर निर्भर रहते हैं, बिल्कुल मुकाबले में जान बनी रहे ऐसी कोशिश करते हैं। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। चले गेंदबाजी मार के ऊपर नए गेंदबाज, राजन अटेकर, नए गेंदबाज मैदान के बीच में। सिंगल रन मुकम्मल, दूसरे का प्रयास यहां पर जोखिम भर रहेगा, सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे। मात्र 2 रनों की जरूरत, औपचारिकता बाकी जरूर है। 5 गेंदों के ऊपर 2 रनों की जरूरत। और यहाँ पर बड़ा स्ट्रोक, मैच को किया समाप्त, गेंद पर भेज दिए सीमारे का पार 6 रनों के लिए।